वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडकडून 22 जानेवारीला सुनावणी घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता। वकील आजारी असल्यामुळे आजची सुनावणी 22 जानेवारीला घेण्यासाठी कराडकडून अर्ज केला गेला। त्यावरती न्यायालयानं 20 जानेवारीला सुनावणी घेण्याचा आदेश दिला। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देत आहेत। मोहसिन, वाल्मिक कराडच्या मागणीनुसार आता सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। नेमकी काय मागणी केलेली होती, वाल्मिक कराडच्या वतीनं करण्यात आलेली होती? नक्कीच तृप्ती, आपण जर बघितलं तर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती। मात्र वकील आजारी असल्याने ही सुनावणी 22 जानेवारीला घेण्याची विनंती करण्यात आली होती। मात्र कोर्टाने आता ही 20 तारखेला ही सुनावणी होणार असल्याचं सांगितलेलं आहे। 22 तारखेला जी मागणी करण्यात आली होती वाल्मिक कराडकडून ती फेटाळण्यात आलेली आहे आणि आता ही पुढची वाल्मिक कराडच्या जामिनीवर, खंडणी प्रकरणातील जामिनीवर 20 तारखेला सुनावणी होणार आहे। त्यामुळे 22 तारखेची जी मागणी करण्यात आली होती वाल्मिक कराडकडून ती फेटाळण्यात आली आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणाची सुनावणी आता 20 जानेवारीला होणार आहे। निश्चित मोहसिन, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।